छान बाहेर पाऊस पडतोय आणि या मंद धुंद पावसामध्ये कुरकुरीत अशी बटाटा पालक भजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. तर इथे आपल्याला पालक लागणार आहे. पालक चांगली ताजी फ्रेश घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे पालकचे मोठे मोठे देठ आपल्याला इथे अजिबात घ्यायचे नाही, तर फक्त पुढची पानं आपल्याला इथे घ्यायची आहे. पाण्यातून आपल्याला मीठ घालून पाण्यामधून धुवून घ्यायची आणि चांगली निथळून घेऊन इथे पालक आपल्याला चिरून घ्यायची. पालकची भजी बनवताना शक्यतो पालक आपल्याला मोठी चिरायची, जास्त बारीक अजिबात इथे चिरून घ्यायची नाही. अगदी या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. पालक मी इथे मोठी चिरली गेलेली. त्यानंतर ना पालक आपले इथे चिरून झालेले. कोथिंबीर आता तुम्हाला इथे जितकी घालता येईल तितकी तुम्ही कोथिंबीर इथे भरपूर घालायची. कढीपत्ता आपल्याला ही भजी बनवताना घालायची. कढीपत्त्याचा स्वाद जो असतो तो भाज्यांमध्ये खूप छान लागतो आणि कढीपत्तासुद्धा कुरकुरीत तळला गेल्यामुळे खाताना त्याची एक वेगळी टेस्ट लागते. तर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला बारीक चिरायचा नाही, तर उभा चिरून घ्यायचा आणि पातळ चिरायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उभा चिरला की फक्त आपल्याला याची एकदाच कट करायचा. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. असा मध्ये आपल्याला चिरून घ्यायचा आणि दोन भाग आपल्याला करून घ्यायचे. कांदा हाताने आपल्याला मोकळा करून घ्यायचा आणि मग पालकमध्ये घालायचा आहे, कारण आपल्याला पालकमध्ये पीठ घालवताना जास्त जोर लावून आपल्याला पीठ घालवायचं नाही. इथे एक बटाटा मोठा घेतलेला आहे. याच्या आपल्याला पातळ अशा कात्र्या करून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला या पद्धतीने जरासं जाड आपल्याला याच्या चकल्या करून घ्यायच्या या पद्धतीने आणि मग याच्या आपल्याला अशा पातळ उभ्या काचऱ्या करून घ्यायच्या. किंवा तुम्ही इथे बटाटा मोठ्या किसणीने किसून घातला तरी चालेल. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण काचऱ्या करून घेतलेल्या अशा. आता कांद्यासारख्या सुद्धा तुम्ही याचे काचऱ्याचे दोन भाग करू शकता. काचऱ्या करून झाल्या की लगेच आपल्याला त्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आणि स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्याने ते आपल्याला इथे धुवून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला कांदासुद्धा पालक भाजीमध्ये घालून घ्यायचा. बटाट्याच्या काचऱ्या ज्या आपण करून घेतलेल्या आहे त्या आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायच्या. याच्यानंतर आपल्याला इथे आलं, लसूण, हिरव्या मिरचीचा आणि जिरे घालून मी इथे ठेचा बनवून घेतलेला आहे. अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा. तर लिंबू आपल्याला का पिळायचं, तर भजी तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे भजी खूप खायला छान आणि कुरकुरीत होतात. ओवा मी हाताने चोळून घातलेला आहे. 1 चमचा पांढरं तेल, चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं. थोडंसं हिंग घालायचं आहे आणि लाल तिखट आपल्याला अंदाजानुसार घालायचं आहे. आता इथे एक मसाला बनवून घेतला आहे, ज्यामध्ये मी धने, जिरे, बडीशेप घातलेले, थोडासा ओवा घातलेला आहे, काळं मीठ, आमचूर पावडर मी इथे घातलेले आणि चाट मसाला थोडासा घालून मी हे मिक्सरला ही पावडर याची बनवून घेतलेली आहे. आता पीठ घालायच्या अगोदर आपल्याला सगळे मसाले भाजीला, कांद्याला, बटाट्याला इथे चोळून घ्यायचे. आता तुम्ही इथे बघू शकता एकदम हलक्या हाताने मी भाजी जी आहे ना ती वरखाली करते, कारण भाजी आपल्याला जोर लावून अजिबात चुरगाळायची नाही, नाहीतर ती लगेच बारीक होते. आता इथे पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही. फक्त ज्या ओलाव्यामध्येच आपल्याला पीठ जेवढं बसेल ना तेवढंच पीठ आपल्याला इथे बेसन पीठ मी वापरते. पीठ आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. हलक्या हाताने पीठ आपल्याला मिक्स करायचे, जास्त जोर अजिबात लावायचा नाही आणि पिठाचं जे प्रमाण आहे ना ते भाजीपेक्षा जास्त अजिबात घालायचं नाही, तर ते आपल्याला इथे कमीच ठेवायचं आहे. आणि जास्त घट्टसुद्धा आपल्याला हे पीठ खलून घ्यायचं नाही किंवा मळायचं नाही. थोडंसं ते असं ओलसर राहिलं पाहिजे या पद्धतीने. तर इथे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित ते मळलं गेलेलं आहे. थोडंसं मी पीठ इथे घालून घेतलेलं आहे, कारण पाणी खूप सुटलं होतं भाजीला, कांद्याला, लिंबूसुद्धा आपण पिळलेलं आहे, त्यामुळे ओलसरपणा खूप आहे त्यामध्ये. तर याच्यापेक्षा जास्त आपण यामध्ये पीठ अजिबात घालणार नाही आहे. तर त्यानंतर आपल्याला यामध्ये एक
एकदम गरम तेल घालायचं. त्यामुळे काय होतं, भजी कुरकुरीत होतात, तेलकट अजिबात होत नाही आणि खुसखुशीतपणा त्यामध्ये येतो. तर इथे आपण सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही. तेल गरम करायला ठेवलं होतं. आता इथे थोडंसं पीठ घालून बघितलं तर छान आपलं तेल तापलं गेलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्येच आपल्याला भजी यामध्ये सोडायची. आता भजी आपल्याला हाताने गोल करून अजिबात सोडायची नाही, तर जशी पडेल खेकडा भज्यासारखी तशीच ते आपल्याला वाकडी तिकडे इथे सोडून घ्यायची. गॅस मी इथे मोठाच ठेवलेला आहे आणि अगदी खालच्या साईडने थोडंसं आपल्याला तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. पाण्याचा थोडासा असा हाताने मी शिंपाड्या मारलेल्या आहे, त्यामुळे काय होतं, तेलाचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं कमी होतं आणि भजी चांगली कुरकुरीत तळली जातात. खालच्या साईडनी थोडीशी ती तळली गेली की आपल्याला उलटी करायची आणि दोन्ही साईडनी चांगली इथे आपल्याला तळून घ्यायची. आता इथे मी भजी सारखी खालीवर करते, कारण एकसंगपणा ती तळली गेली पाहिजे, त्यामध्ये एक कुरकुरीतपणा आला पाहिजे, म्हणून मी भजी जी आहे ना ती थोडीशी खालीवर करते. हलकासा सोनेरी कलर येऊन द्यायचा. इथे भजी आपल्याला जास्त काळी करायची नाही किंवा जास्त डार्क चॉकलेटी कलर येईपर्यंत तळून घ्यायची नाही. तर या पद्धतीने हलकासा असा कलर आला की आपली भजी इथे तळली गेलेली. तेलाच्या बुडबुड्या ज्या आहे ना त्या कमी झालेल्या आहे पूर्ण, म्हणजे भाजीतला, बटाट्यातला, कांद्यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्ण इथे निघून गेलेला आहे. इथे मी एक पेपर घेतलेला आहे, आपला बटर पेपर, तो आपल्याला यामध्ये घालून त्यावरती भजी घालून घ्यायची. म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते पेपरला शोषून घेतं, म्हणजे भजी अजिबात तेलकट होत नाही. आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल की भजी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली, एकदम खायला अप्रतिम लागतात, चवीला खूप छान लागतात. आणि अशी भजी कधीतरी आपण बनवत असतो. पावसाळा चालू आहे आणि संध्याकाळच्या चहा बरोबर म्हणा किंवा एरवी खायला सुद्धा अगदी मस्त ही भजी चटपटीत लागतात. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे पालक बटाट्याची कुरकुरीत खुसखुशीत अशी भाज्यांची रेसिपी मी दाखवलेली, ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. आणि अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब करा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. तोपर्यंत बाय बाय.